नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा वाद पेटलाय। विधानसभेत झालेल्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण सभागृहात गोंधळ उडाला। आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि अखेर त्या वक्तव्याबद्दल सभागृहातच माफी मागावी लागली। हा वाद आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या एका उल्लेखावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि त्यानंतर विधानसभेतील वातावरण अचानक तापलं। नेमकं काय घडलं विधानसभेत, का निर्माण झाला एवढा मोठा वाद आणि शेवटी जितेंद्र आव्हाड यांना माफी का मागावी लागली, संपूर्ण प्रकरण समजून घेऊया। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। ही घटना महाराष्ट्र विधानसभेत घडली। राज्य सरकारने आणलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू होती। या विधेयकात सक्तीच्या धर्मांतरासंदर्भात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि त्यावरच विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते। या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करताना सरकारवर टीका केली। त्यांनी सांगितलं की या विधेयकाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्यावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत आहे। भाषण करताना त्यांनी इतिहासातील काही उदाहरणांचा उल्लेख केला। त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काळातील परिस्थितीचा संदर्भ देत काही मुद्दे मांडले। आव्हाड यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आमदारांनी लगेच आक्षेप घेतला। सभागृहात अचानक मोठा गोंधळ सुरू झाला। अनेक सदस्यांनी जागेवरून उठून या वक्तव्याचा निषेध केला। काही आमदारांनी तर हे वक्तव्य सभागृहाच्या नोंदीतून काढून टाकण्याची मागणी केली। वातावरण इतकं तापलं की काही काळासाठी सभागृहातील कामकाजही विस्कळीत झालं। या वादानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले असे दावे योग्य नाहीत आणि अशा प्रकारच्या उल्लेखामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात। सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली। सभागृहात काही वेळ जोरदार घोषणाबाजीही झाली। परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप केला। त्यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सभागृहातील शिस्त राखण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की त्यांच्या वक्तव्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता। त्यानंतर त्यांनी सभागृहातच आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली। माफी मागितल्यानंतर काही प्रमाणात वातावरण शांत झालं आणि पुढील कामकाज सुरू ठेवण्यात आलं। या संपूर्ण घटनेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। सोशल मीडियावरही या विषयावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय। त्यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या संदर्भात बोलताना अत्यंत जबाबदारीने शब्द वापरणं आवश्यक आहे। दरम्यान विधानसभेतील या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलेलं दिसत आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? विधानसभेत झालेल्या या वादाकडे तुम्ही कसं पाहता? अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह। धन्यवाद।